मुंबई अहमदाबाद महामार्गावर 21 जुलै रोजी सोमवारी पहाटे भीषण अपघात घडला, ज्यात 7 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर दापचरी जकात नाक्याच्या पुढे भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाने गुरांच्या कळपाला जबर धडक दिली. या दुर्घटनेत 7 गायी जागेवरच मृत्युमुखी पडल्या, तर 3 गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर या घटनेची माहिती मिळताच कासा चारोटी विभागातील प्राणीमित्र, गोरक्षक आणि तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राणीमित्र गोरक्षक यांनी पोलिसांच्या सहकार्याने 3 जखमी गायींना तात्काळ टेम्पोमधून उमरगाव येथील गोशाळेत उपचारासाठी हलविले, तर मृत गायींच्या मृतदेहांवर दफन विधी करण्यात आले. तर या प्रसंगी प्राणीमित्र बाबू सिंग या घटनेबाबत बोलताना म्हणाले, महामार्गावर दररोज एक तरी गुरांचा अपघात होतच असतो. तर या अपघाताची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचून 3 जखमी गायींना उपचारासाठी उमरगाव गोशाळेत पाठविले आहे. तर मृत गायींच्या दफनाची प्रक्रिया पोलीस विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आली असे त्यांनी सांगितले. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महामार्गाच्या कडेला व मध्यभागी भरपूर हिरवे गवत उगवले आहे. यामुळे मोकाट जनावरे महामार्गावर चारा शोधत फिरत असतात. रात्रीच्या अंधारात गुरांचे कळप रस्त्यावर बसलेले असतात आणि वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याने जीवघेण्या धडकांची शक्यता वाढते. महामार्ग प्राधिकरणाने काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स, बांबूंचे कुंपण म्हणजे बांबूंच्या कुंपणाद्वारे गुरांचा वावर थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी तो अत्यंत अपुरा आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या मोकाट जनावरांना ट्रक व अन्य वेगवान वाहनांची धडक बसून मृत्यू ओढावण्याचे प्रमाण वाढले आहे आणि आता सोमवारी सकाळी वाहनांच्या धडकेत 7 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 3 गायी जखमी झाल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने या मोकाट गुरांसाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे. मात्र या महामार्गावर या गुरांमुळे अनेकदा लहान मोठे अपघात घडले आहेत. तरी देखील या मोकाट गुरांच्या संचाराकडे संबंधित प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप काही नागरिक करीत आहे. तर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून होत आहे.